नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 27 मार्च सायंकाळचे साधारणतः 6 वाजत आले. तर आता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील. पण त्या अगोदर आपण आज सकाळी सुद्धा एक अपडेटेड व्हिडिओ पाठवला होता. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला असेल तर तो तुमच्यापर्यंत पोहोचला असेल, ज्यामध्ये आपण विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या आसपासच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवलेली. पण ही शक्यता स्थानिक पातळीवर ढग निर्मिती होण्याचा अंदाज होता. तर त्याप्रमाणे हे जे काही स्थानिक पातळीवरचे ढग तयार झाले ते आज बीड, सोलापूर, सातारा लगतवरती सांगलीच्या आसपास जरा जास्त दाटलेत. पावसाचे ढग आहेत. तर बीड आणि साताराच्या भागांमध्ये गडगडाटसुद्धा होतोय. आणि इकडे छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाण्याचे भाग आहेत किंवा अकोला, अमरावती असेल किंवा नागपूर आहे, नगरचे बरेचसे भाग आहेत या किंवा धाराशिव असेल, ढगाळलेलं हवामान आहे. आणि जे काय आपण पावसाचे ढग म्हणतोय ते ढग सध्या आपल्याला गेवराईच्या आसपास पाहायला मिळतात. गेवराई, शिरूर, कासार, पाटोद्याच्या आसपासचे भाग आहेत. या ठिकाणी गडगडी पावसाचा ढग आहे. आणि हा जो काही ढग आहे याचाच प्रकारे दक्षिणेकडे किंवा पश्चिमेकडे सरकत वाशी, कळंब, भूम, परांडा या भागांमध्ये किंवा जामखेड, आष्टी या भागांमध्ये आज रात्री गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता राहील. पण हा खूप स्थानिक पातळीवरचा ढग आहे आणि सध्या जे काही वारे आहेत त्याच्या आसपास ते सुद्धा खूप वेगवेगळ्या दिशेने वाहू लागलेले आहेत. त्यामुळे याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. पण बऱ्यापैकी जे आपण तालुके सांगितले त्या तालुक्यांमध्येच पावसाची शक्यता आहे. या व्यतिरिक्त इकडे सोलापूरमधील पाहिलं तर महाड्याच्या आसपास पावसाचा अंदाज राहील. आणि बदल काय झाला तर आपण रात्री एखादी पोस्टच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवूच. तसेच या ठिकाणी दहिवडी, खटाव, कोरेगाव किंवा म्हणजे मान म्हणू शकता, या ठिकाणी पावसाचा ढग आहे. या ठिकाणी सुद्धा गडगडाट होतोय. आणि हा जो ढग आहे याच्या आसपासच कोरेगावपासून सातारा शहराकडे थोडंफार सरकू शकतोय. आणि सातारा तालुक्यात तसं कराडच्या काय भागांमध्ये, खटावच्या भागांमध्ये, त्यानंतर याच्या आसपासचा जो भाग आहे कोरेगाव, खटाव, मान याच्या आसपासच गडगडाटी पावसाची शक्यता आज रात्रीसाठी राहील. किंवा त्याला लागून असलेल्या विटाचा भाग असेल, कडेगावचा भाग असेल, या ठिकाणी सुद्धा थोड्याफार पावसाची शक्यता नाकारता येत नाही. बाकी इतर तालुक्यांमध्ये विशेष पावसाचा अंदाज नाही. आणि उद्याचं जर पाहिलं तर उद्यासुद्धा पुन्हा एकदा स्थानिक पातळीवर ढग तयार झाला तर बीड, परभणीच्या आसपास पाऊस होऊ शकतो. किंवा सांगली, सातारा, कोल्हापूरच्या एखाद्या ठिकाणी किंवा सोलापूरच्या एखाद्या ठिकाणी स्थानिक पातळीवर जर का ढग निर्माण झाला तर पाऊस होईल. अन्यथा पावसाची खूप मोठ्या शक्यता नाही आहे. मात्र येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला वातावरणात बदल होईल. 29 तारखेला पश्चिम महाराष्ट्र, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या आसपास पावसाची शक्यता हळूहळू वाढत जाईल. आणि इतर ठिकाणीसुद्धा स्थानिक अस्थिरता वाढून उत्तर महाराष्ट्राच्या आसपास किंवा इकडे विदर्भाच्या आसपास 29 तारखेला किंवा 29 तारखेच्या पुढे थोडेफार पावसाची शक्यता राहील. खास करून 30-31 तारखेला शक्यता अधिक असणारा भाग आहे पूर्व विदर्भ, दक्षिणेकडील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील भाग आहेत. या ठिकाणी साधारणतः 30 आणि 31 तारखेला सुद्धा पावसाची शक्यता ही थोडीफार जास्त आहे. मग तुम्ही यामध्ये जिल्हे पाहू शकता. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा हवामान कोरडे होण्याची शक्यता आहे. लवकरच हवामान विभाग त्यांचा पहिला मान्सूनचा अंदाज देणार आहे. आपणही आपला अंदाज प्रसारित केलेला आहे पहिला. अजून पण पाहिलं नसेल तर नक्की जाऊन पहा. तापमानाचं बोलायचं झालं तर उद्या अकोल्याचे काही भाग असू शकतात किंवा इकडे जळगावचे काही भाग असू शकतात. तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. तर परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा जे काही भाग आहे त्या ठिकाणी तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. मालेगावच्या आसपासही 40 ते 42 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहील. सोलापूरमध्ये 40 ते 42 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहील. राहिलेल्या सर्वच राज्यातील भागांमध्ये तापमान 39 ते 40 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. फक्त काहीसा अपवाद घाटाच्या आसपासचा भाग वगळता ज्या ठिकाणी तापमान साधारणतः 34 ते 36 अंश सेल्सिअसच्या घरात राहू शकते. कोकणाचं पाहिलं तर अंतर्गत भाग आहेत 40 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल. आणि किनारपट्टीचे भाग आहेत 34 ते 36 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहील. हवामान विभागाचे जर आपण इशारे पाहिले तर आज रात्रीसाठी जळगाव, नाशिक, बीड, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये गरम रात्र पाहायला मिळण्याची शक्यता किंवा त्याचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. तर उद्यासुद्धा जळगाव, नाशिक, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये गरम रात्र पाहायला मिळण्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.